नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आज पोलीस भरतीचा चौथा दिवस होता। तर 22 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर मुलांना कोणकोणत्या यामध्ये जे बाहेर काढल्या जात्या, कोणकोणत्या चुकामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलीस भरतीमधून बाहेर केलं जातं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, त्याचबरोबर पोलीस भरतीची प्रोसेस कशा प्रकारे या ठिकाणी सुरुवातपासून शेवटपर्यंत चालत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थ्यांना कायच्यामध्ये काढत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एका बॅचमध्ये किती विद्यार्थी सोडत आहे आणि किती मुलं या ठिकाणी 1600 मीटर रनिंगमध्ये या ठिकाणी रनिंग मारत आहे, त्याचबरोबर किती मुलं या ठिकाणी 1600 मीटरमध्ये कटत आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचा टायमिंग या ठिकाणी किती येत आहे पोलीस भरतीचा। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत, आणि कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही, आणि पोलीस भरती सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला या ठिकाणी सकाळी 4 वाजतापासून विद्यार्थ्यांची या ठिकाणी रांग लागत आहे। तुमची जी ॲडमिट कार्ड आहे, तुमचं जे हॉल तिकीट आहे, तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे, जो टाईम आहे, त्या टाईमवर तुम्हाला या ठिकाणी भरतीवर हजर राहायचं आहे, ज्या पण जिल्ह्यामध्ये तुमचं ग्राउंड असेल तिथं, ठीक आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातली पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे हे सर्व जे आहे सेम प्रोसेस आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर सर्वात आधी 4 वाजतापासून मुलांना या ठिकाणी ग्राउंडच्या आतमध्ये घेतल्या जात आहे, गेटमध्ये घेतल्या जात आहे, आणि त्या ठिकाणी सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे। सर्वात पहिलं या ठिकाणी टप्पा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15-20 मिनिटात होते, पण कसं आहे या ठिकाणी जास्त टाईम लागत आहे, कारण की त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जात आहे, तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थांबावं लागत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तर समजा 4 वाजता तर या ठिकाणी रांगेमध्ये लागले, 4 वाजतापासून जर तुम्ही सर्वात पुढं राहिले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 12 वाजेपर्यंत तुमचं सर्व ग्राउंड होणार आहे। 12 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडच्या बाहेर येणार आहे, तुमचं 100 मीटर होणार आहे, गोळाफेक होणार आहे, 1600 मीटर रनिंगसुद्धा होणार आहे। तुम्ही जेवढा लेट या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढं लेट तुमचं ग्राउंड जाणार आहे। 4 वाजतासुद्धा होऊ शकते, 3 वाजतासुद्धा तुमचं या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर तुम्ही येऊ शकता, ठीक आहे। तर या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला सकाळून जर ग्राउंड टाकत असेल तर तुम्ही एकदम सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये समोर उभे राहू शकता। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। तर या ठिकाणी जे कागदपत्र लागत आहे, तर या ठिकाणी पहा, तुमचा जो पोलीस भरतीचा जो फॉर्म आहे हा ओरिजिनल फॉर्म तुम्हाला न्यायचा आहे, त्याचा एक झेरॉक्स, हॉल तिकीट तुम्हाला न्यायचा ओरिजिनल, त्याची एक झेरॉक्स, त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल न्यायचं आहे, त्याचबरोबर याची झेरॉक्स न्यायचे तुम्हाला 2-2, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे, आणि याच्यासुद्धा तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट न्यायचा, आणि कास्ट सर्टिफिकेट सुद्धा ओरिजिनल लागणार आहे, आणि याच्यासुद्धा 2 झेरॉक्स आहे। डोमिशियल तुम्हाला न्यायचा, आणि डोमिशियलच्या सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचा, ओरिजिनल सुद्धा न्यायचा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड ओरिजिनल न्यायचा, आणि आधार कार्डचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 फोटो अंदर न्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जे या ठिकाणी जे TC आहे, TC ओरिजिनल लागणार आहे, TC ओरिजिनल नसेल तर बोनाफाईड न्या, आणि TCचे झेरॉक्स त्या ठिकाणी लागते 2 झेरॉक्स। तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे एवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागत आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आणले नाही, कागदपत्र आणले नाही, त्या विद्यार्थ्यांना बाहेर केल्या जात आहे। तर या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे, आणि त्याचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला 2-2 न्यायचे आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ असल्या राहू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर सर्वात आधी मुलांना या ठिकाणी जास्त वेळपर्यंत 5 घंटे या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, 4-5 घंटे, कारण की रांगेरांगेने विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये बसवल्या जातं, आणि तिथं उंची मोजल्या जात आहे। 165 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे। 165 सेंटीमीटरपेक्षा ज्यांची सुद्धा कमी असेल त्या विद्यार्थ्यांना बाहेर केल्या जात आहे, ते विद्यार्थी ती कटत आहे उंचीमध्ये। त्यानंतर छातीसुद्धा घेत आहे, आणि छातीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी
विद्यार्थ्यांना बाहेर केलं जात आहे। तर हे झाल्यानंतर तुम्हाला छाती वगैरे जे चांगल्या पद्धतीने फुगवायचे त्या ठिकाणी, कारण की छातीमध्ये भरपूर विद्यार्थी गटत आहे। त्यानंतर जे हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन टप्प्याटप्प्याने बसवलं जातं आणि त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जातं। नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये तुमचं आपलं नाव वगैरे लिहायचं आहे, गावाचं नाव वगैरे झालं तो नॉर्मल फॉर्म आहे, ठीक आहे। त्यावर फोटोसुद्धा चिपकवत आहे। फॉर्म वगैरे लिहून झाल्यावर तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी दुसऱ्या टेबलवर नेते आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबरला जे चिप लागली राहते, तर या ठिकाणचं जे ग्राउंड आहे तर चिप या ठिकाणी लागले, सेन्सर लागलाय। तुम्ही जसं सेन्सरपासून निघाल तसं तुमचं या ठिकाणी टायमिंग सुरू होणार आहे। तर सर्वात पहिला जो इव्हेंट तुमचा या ठिकाणी घेतला जात आहे तर तो या ठिकाणी 100 मीटर पहिला इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे। ज्या विद्यार्थी सकाळी 8 वाजतापासून सकाळी 4 वाजतापासून ज्या विद्यार्थी रांगेमध्ये लागले डॉक्युमेंटेशनला, त्यांचं ग्राउंड 8-9 वाजतापासून सुरुवात होता। पहिला इव्हेंट 100 मीटर, तर 100 मीटरला तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे, एकदम स्पीडनं सुद्धा तुम्ही होळा, कारण की 100 मीटरमध्ये खूप मुलांना कमी मार्क्स पडत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की सर्वात जास्त विद्यार्थी एकच चुका या ठिकाणी करताय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेव्हा विद्यार्थी बसले त्या ठिकाणी घाबरत आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी घाबरू नका, हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा आणि स्वतःमध्ये पॉझिटिव्ह ठेवा की या ठिकाणी आपण ग्राउंड मारणारच आहे, 40च्या वर तर मारणारच आहे, असं या ठिकाणी हिम्मत ठेवा आणि घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, ठीक आहे। आपले आईबाबा आपली जे या ठिकाणी वाट बघत आहे की नक्कीच आपल्या पोरांना या ठिकाणी चांगले मार्क्स पडणार आहे, नक्की आपल्या पोराचं सिलेक्शन होणार आहे। तर त्या ठिकाणी हिम्मत ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दम ठेवा, ठीक आहे। तर त्या ठिकाणी खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, कारण की 80% मुलं त्या ठिकाणी घाबरत आहे। तर तुम्हाला घाबरायचं नाही, हिम्मत ठेवायची स्वतःमध्ये, ठीक आहे। तर 100 मीटर पहिला इव्हेंट घेतला आणि 100 मीटरला 3-3, 4-4 मुलं सोडल्या जात आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर 5 मिनिटाची तुम्हाला गॅप भेटते, ठीक आहे। आणि 100 मीटर झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट घेतला जात आहे तो आहे गोळाफेक। तर गोळाफेकला 3 चान्स या ठिकाणी दिला जात आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर मुलांचं 1600 मीटर रनिंग हा इव्हेंट होत आहे। तर 1600 मीटर रनिंगला 50-50 मुले सुद्धा कोणकोणत्या बॅचमध्ये सोडल्या जात आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 30-30 मुलं सुद्धा सोडल्या जात आहे आणि जास्त करून 50-50 मुले सोडल्या जात आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा ग्राउंड होणार आहे, कारण की 50-50 मुले सोडले तर लवकर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला जे या ठिकाणी एक चूक नाही करायची आहे की 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला ग्राउंडच्या अंदरून धावायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, काही या ठिकाणी 7 मिनिट झालं, 7 मिनिटाचा या ठिकाणी मुलांचा टायमिंग येत आहे आणि 8 मिनिटाचा सुद्धा काही मुलांचा टायमिंग येत आहे आणि बाकीचे विद्यार्थी बसलेले आहे, कटलेले बाकीचे विद्यार्थी 50 पैकी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता 50 मुले त्यांनी सोडले होते आणि 50 पैकी जवळपास 8 ते 10 मुले या ठिकाणी खेळत आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी टायमिंग 7-7.5 मिनिटपर्यंत येत आहे आणि यामधले असे मोजकेच मुलं आहे, जवळपास 2-3च मुले असे आहे की ते 1600 मीटर रनिंग 5 मिनिटमध्ये मारत आहे, 5.5 मिनिटमध्ये मारत आहे, असे 2-3च मुलं आहे 50 पैकी, बाकीचे बरेच मुलं या ठिकाणी कटत आहे। तर या ठिकाणी जे कटऑफवर सुद्धा मोठा या ठिकाणी इफेक्ट पडणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे 1600 मीटर रनिंग या ठिकाणी चालू आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला ग्राउंडच्या अंदरून धावायचं आहे। ग्राउंडच्या अंदरून तुम्ही या ठिकाणी धावले तर तेवढाच तुमचा टायमिंग कमी येणार आहे आणि तेवढंच तुम्हाला मार्क्स या ठिकाणी जास्त भेटणार आहे आणि तुम्ही जेवढं ग्राउंडच्या ट्रॅकच्या बाहेरून धावणार आहे तेवढं ट्रॅकच्या बाहेरून जर धावले तर तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं मार्क्स तुम्हाला कमी भेटणार आहे, ठीक आहे। तर या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडमध्ये जायच्या वेळेस फळ वगैरे सोबत न्या, जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही, कारण की जास्त वेळ त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवल्या जातात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, कारण की त्या ठिकाणी 4-5 घंटे तर बसून ठेवते, 4-5 घंटे जर बसून ठेवलं तेवढीच एनर्जी मुलांची लो होत आहे, तेवढं सशक्तपणा वाटत आहे। फळ वगैरे तुम्ही जर सोबत नेले तर तेवढेच यामध्ये तुमची शरीरामध्ये जे एनर्जी आहे हे बरकरार राहणार आहे। तर अशा प्रकारे 22 जूनला पोलीस भरती झाली।